आज देवासमोर, तुळशीसमोर कोणती बरं रांगोळी काढावी असा जर विचार तुम्ही करत असाल तर नक्की बघा. मी आणलेल्या या 4 सुंदर अशा छोट्या रांगोळ्या. नमस्कार, सर्वांचे मनःपूर्वक स्वागत. तर बघा, नेहमीप्रमाणेच मी घेऊन आले आहे सुंदर आणि सोप्या रांगोळ्या. आता पहिली जी रांगोळी आहे ती एक टिपक्यांच्या रांगोळीप्रमाणे रांगोळी आहे. बघा, मी एक प्लसचं चिन्ह देऊन घेतलेलं आहे आणि मध्ये मोराचे आकार देऊन घेतलेले आहेत किंवा तोऱ्याप्रमाणे आपण आकार देऊन घ्यायचे आहेत. त्याच्या डोक्यावरती फुलं काढून घेतलेली आहेत आणि सरळ रेषा मध्ये मध्ये मारलेल्या आहेत. आता त्या सरळ रेषा मारलेल्या आहेत, त्याला पुन्हा आडव्या रेषा पुढे मारून घेतल्या. अगदी सोपी आहे ही रांगोळी रोजची तुळशीसमोर, देवासमोर काढण्यासाठी. छोटीशी का होईना रांगोळी मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते की आपण देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोर छोटीशी रांगोळी काढली तर एक निगेटिव्ह ऊर्जा आपल्या घरात येत नसते. बघा, आता मी ज्या आडव्या रेषा मारून घेतलेल्या आहेत तिथे ऑरेंज कलरचे डॉट देऊन घेतले आणि जी 3-3 डॉट देऊन फुलं तयार केलेली आहेत तिथे निळा रंग भरून घेतला. तर मध्ये एक हळदी कुंकाचा डॉट देऊन घेतला. बघा, खूप सोपी आहे ही रांगोळी, रोजची काढण्यासाठी अगदी झटपट होणारी आहे. आता ज्या आडव्या रेषा आहेत तिथे पानं काढून घेतलेली आहेत, पानांचे आकार दिलेले आहेत. डॉट देऊन पानांचा आकार द्यायचा आहे. थोडंसं बाटलीच्या झाकणाने चपटा आकार द्यायचा आणि पानाचा आकार तिला द्यायचा आहे. खूप सोपी आहे बघा ही रांगोळी. अगदी काही ड्रॉइंग वगैरे करत बसण्याची गरज नाही आहे. अगदी झटपट होणारी आहे आणि रोजची काढण्यासाठी अगदी 2 डबे रंगाचे घेतले आपण, पटकन रांगोळी काढून घेतली. आता ही पूर्ण रांगोळी तुम्ही सफेद रंगाने काढून त्यामध्ये हळदी कुंकू टाकलं तरीसुद्धा खूप सुंदर दिसते. आता जी पानं काढलेली आहेत तिथे मी पिवळ्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचा, खूप छान आहे. तर 2 नंबरची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे. बघा, एक डब्याचं झाकण काढून मी गोल काढून घेतलेलं आहे. आता हे टूल्स आपण रांगोळीमध्ये वापरायचे आहेत, त्यामुळे रांगोळी काढणं एकदम सोपं होऊन जातं. आता जे गोल काढलेलं आहे बघा, त्याच्या बाजूला मी सरळ रेषा मारून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी सोपी आहे. अगदी ज्यांना रांगोळी काढता येत नाही त्यांनासुद्धा ह्या रांगोळ्या नक्कीच तुम्ही नीट बघितलं तर काढता येतील. आता मध्ये आपण लाल रंग भरून घेतलेला आहे, त्यामध्ये एक स्वस्तिक काढून घेणार आहे. आता 3-3 रेषा मी मारून घेतलेल्या आहेत, छोट्या मोठ्या अशा करून. जसं की आखूड लांब अशा रेषा असतात ना, त्याप्रमाणे मधली रेष लांब आहे आणि बाजूच्या 2 रेषा थोड्याशा आखूड मारलेल्या आहेत. आता मध्ये जो रेखमा भाग दिसतो बघा, तिथे एक एक फूल काढून घ्यायचं आहे डॉट देऊन. फूल काढण्याची पद्धतसुद्धा नेहमीप्रमाणे सोपी आहे एकदम. तर काडीच्या मदतीने थोडासा आकार द्यायचा आहे आणि छोटंसं फूल काढून घ्यायचं आहे. त्यामुळे रांगोळीमध्ये रिकामी जागा जास्त दिसणार नाही आणि रांगोळीला एक भरगच्चपणा येतो. बघा, ही सुद्धा रांगोळी अगदी सोपी आहे आणि अगदी पटकन होणारी आहे. तर मध्ये जे गोल काढलेलं आहे तिथे आपण जे आपलं शुभचिन्ह आहे स्वस्तिक ते काढून घ्यायचं आहे. त्यामध्ये पिवळ्या रंगाचे डॉट देऊन घेतले. आता जी लांब रेषा आहे बघा, तिथे मी लाल रंगाचा डॉट दिलेला आहे आणि छोट्या रेषा आहेत तिथे हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत. तर जे हिरव्या रंगाचे डॉट दिलेले आहेत त्याला आपण थोडासा पानाचा आकार देऊन घेणार आहोत. दोन्ही बाजूला वळवून घ्यायचे आहेत पानाचे आकार काडीच्या साहाय्याने आणि फुलांमध्ये निळा डॉट देऊन घेतला. आता जी फुलं काढलेली आहेत त्याला एक तुऱ्याप्रमाणे थोडंसं वरती रेष मारून डॉट दिलेले आहेत. ही सुद्धा रांगोळी खूप सोपी आहे बघा रोजच्या काढण्यासाठी आणि अगदी झटपट होणारी आहे. फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता रांगोळीचं, खूप सुंदर आहे. आता जी पानं काढलेली आहे तिथे एक एक गुलाबी रंगाचा डॉट देऊन घेतला आणि जी लांब रेषा आहे तिथे हळदी कुंकाचे डॉट देऊन घेतले. आता पुढची रांगोळी आहे तीसुद्धा खूप सोपी आहे. बघा, एक डॉट देऊन मी फूल काढून घेतलेलं आहे. खाली सरळ रेषा मारलेल्या आहेत. 3 पाकळ्यांचंच फूल काढलेलं आहे. हे सुद्धा फूल काढायला खूप सोपं आहे बघा. आता खाली 3 सरळ रेषा आपण मारून घ्यायच्या आहेत. अगदी छोट्याशा ह्या रांगोळ्या आहेत रोजच्या काढण्यासाठी. देवासमोर, तुळशीसमोर किंवा दरवाजासमोरसुद्धा तुम्ही ह्या रांगोळ्या काढू शकता. आता ह्या रांगोळ्यामध्ये आपल्याला पाहिजे तेवढ्या मोठ्यासुद्धा ह्या रांगोळ्या करता येतात किंवा छोटीसुद्धा काढता येते. फ्रीहँड रांगोळीप्रमाणेच ह्या रांगोळ्या आहेत आणि अगदी सोप्या आहेत. तर सर्व फुलांमध्ये मी रंग भरून घेतलेला आहे. तिथे गुलाबी डार्क आणि लाईट करून रंग भरून घेतला. बाजूच्या फुलांमध्ये ऑरेंज रंग डार्क लाईट भरून घेतलेला आहे.
मध्ये मध्ये डॉट देऊन घेते. त्या वरच्या फुलांमध्ये बघा मी वरती तुऱ्याप्रमाणे थोडेसे फांदीप्रमाणे काढलेले आहे बघा. तुरे काढलेले आहेत त्या फुलाला, त्यामुळे एक सुंदर लूक आलेला आहे आणि रिकामी जागा जास्त रांगोळीमध्ये दिसत नाही. तर ज्या रेषा काढलेल्या आहेत ते लाल आणि पिवळे डॉट देऊन घेतले. बाजूला फुलं काढलेली आहेत तिथे सुद्धा रेषा मारून घेतलेल्या आहेत. ही सुद्धा रांगोळी बघा, फायनल लुकसुद्धा तुम्ही बघू शकता. आता जे छोटे छोटे रेषा मारलेले आहेत तिथे आपण पानांचे एक आकार काढून घेणार. तर जास्त काही रंग यामध्ये वापरलेले नाहीत. हिरवा, लाल आणि पिवळा असे हे शुभ रंग जास्त वापरलेले आहेत बघा रांगोळीमध्ये. फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर दिसतो आणि अगदी पटकन होणारी ही रांगोळी आहे. आता पुढची आणि शेवटची रांगोळीसुद्धा खूप सोपी आहे बघा. 2 क्रॉस लाईन मारून घ्यायचे आहेत. जसं गुणिलेचं चिन्ह असतं ना आपलं, त्याप्रमाणे गुणिलेचं चिन्ह काढून घ्यायचं आहे आणि दोन्ही बाजूने थोडेसे तुऱ्याप्रमाणे आकार काढून घ्यायचे आहेत. बोटाच्या मदतीने थोडंसं फिरवून घ्यायचं आहे. तर मध्ये एक हळदी कुंकाचा डॉट देऊन घ्यायचा. तर ज्या रेषा काढलेल्या आहेत बघा सरळ, तिथे मी 4 डॉट देऊन 4 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतलेली आहेत. 4 पाकळ्यांची फुलं तयार करून घेतली आणि त्यामध्ये लाल रंगाचे डॉट देऊन घेतलेले आहेत. आता मध्ये जी रिकामी जागा दिसते तिथे आपण एक फांदी काढून घेणार आहोत आणि त्याला छोटी छोटी पानं काढून घेणार आहोत. त्यामुळे रांगोळीला सुंदर लूक येतो आणि जास्त रिकामी जागा रांगोळीमध्ये दिसत नाही. तुम्ही बघू शकता, खूप छान दिसते बघा रांगोळी. जसं जसं आपण आपल्याला कल्पनेला सुचतील त्याप्रमाणे आकार देत जायचा आहे रांगोळीमध्ये. आता जे तुऱ्याप्रमाणे आकार काढलेले तिथे सुद्धा 3 डॉट देऊन फुलं तयार करून घेतलेले आहेत. बघा, 4ही रांगोळ्या खूप सोप्या आहेत. तुम्हाला जर आवडत असतील तर नक्की लाईक करा, शेअर करा. सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की करा आणि तुम्हाला माझ्या रांगोळ्या कशा वाटतात नक्की मला कमेंट करून सांगा. एखादी रांगोळी तुम्हाला आवडली नसेल किंवा माझ्या काही चुका असतील त्यासुद्धा तुम्ही मला नक्कीच सांगू शकता. नक्कीच मी तुमच्या काही सूचना असतील तुमच्या रांगोळीबद्दल त्यासुद्धा तुम्ही मला सांगू शकता. नक्कीच मी तुमच्या सूचनांचं स्वागत करेल. बघा, फायनल लुकसुद्धा रांगोळीचा खूप सुंदर आहे. रोज रोज मी नवीन नवीन व्हिडिओ टाकत असते बघा. तुम्हाला 4, 5, 6 अशा रांगोळ्या असतात. जी आवडेल ती काढा. भेटूया पुढील भागात. धन्यवाद.